कामगार दिन, त्याच्या निमित्तानं नारायणगाव विकास सोसायटीने जो आज सोलर प्लॅन तर सर्वांनी सांगितली काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखून आपल्याला ते गरजेचं होतं आणि म्हणून भविष्याचा विचार करून आपण ते 30 केजीचं सोलर या ठिकाणी बसवलं आहे. त्याचं आज उद्घाटन होत असताना त्याचा प्रसंगी या गावचे सरपंच सुगंधाई वावळ, माननीय बाबूभाऊ पाटील, राजगुरू संघ बँकेचे चेअरमन उत्तर साहेब, एकनाथचे चेते, आशिषभाऊ माळवकर, या ठिकाणी डी के बुजवळ, अशोक पाटील असतील, सर्व माजी चेअरमन असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व सोसायटीचे सदस्य असतील. खरं तर आपण आज 30 केवीच्या याचं उद्घाटन केलं आणि सर्वांनी सांगितलं की ज्या प्रमुख संस्था असतात गावच्या, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, आणि सोसायटी एक अशी संस्था आहे की शेतकऱ्यांच्या जिगरीत असलेली, शेतकऱ्यांच्या हिताची, की 7/12 दिल्यानंतर आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध होतं आणि ते मिळून जातं. आणि हे करत असताना मागच्या वेळेस जसं करता येईल तसं केलं, परंतु यावेळेस आम्ही दिवस आल्यानंतर जे काही चांगले प्रोजेक्ट आणि शेतकऱ्यांसाठी काय काय करता येईल ते खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी 30 किलो वॅटचा पण एक प्रकल्प उभारला आहे. त्याला जवळजवळ माझ्या अंदाजे 14 ते 15 लाख रुपये खर्च झाला आणि हा खर्च करत असताना निश्चित म्हणजे आता खर्च झाला आहे, पण भविष्य काळामध्ये आपल्याला लाईट किंवा लाईट बिल परवडणार नाही याची काळाची गरज ओळखून आपण ते केलं आहे. आणि त्यामधून जवळजवळ दर महिन्याला माझ्या अंदाजे कमीत कमी 3000 युनिट ही त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि ते आपल्याला त्याचं तसं प्रकारचं नियोजन करून त्यांनी या ठिकाणी ज्यांनी हा प्रोजेक्ट केला आहे ते शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून आज सोसायटीच्या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांचं हित जपत असताना, कारण 30 केवीचा का घेतला तर आपण शेजारी जी बिल्डिंग उभी केली ती माझ्या अंदाजे जवळजवळ 24,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आपण त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यासह ते टेरेस मोकळं होतं तिकडं करायच्या ऐवजी ह्या टेरेसवर आणि मग संकल्पना आलीवर मग आपण याच्यावर करत असताना आपण जर पत्रे टाकून जर केलं तर त्याचाही उपयोग होईल. आणि म्हणून त्याच्यासह वाणीसाहेब 14 लाख रुपये खर्च आला आपल्याला. नाही तर मग परत म्हणजे सोलरलाच कसं काय एवढा खर्च झाला. आणि मग हे करत असताना एक चांगला उपक्रम आम्ही सर्व सहकारी आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेऊन आपली लाईट बिल आपल्याला भारतात भविष्य काळामध्ये परवडलं पाहिजे. आणि हे करत असताना नुसतं सोसायटीच्या माध्यमातून आपण कर्ज देणं वाटणं एवढं करत असताना भविष्य काळासाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून अजून आमच्या दुसऱ्या आमची एक लायसन्सची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की लिडरशिप खतांची आपल्याला मिळाली पाहिजे. ज्यावेळेस वेळोवेळी खताचा तुटवडा होतो, शेतकऱ्यांना गरज असते त्यावेळेस खतं मिळत नाही, तोही आपण लिडरशिप घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. ते नाही कारण केंद्र शासनानं सोसायटीला अनेक प्राधान्य दिलेले आहे की पहिले प्रायव्हेटी सोसायटीला त्या ठिकाणी दिलेले, जे काही तुम्हाला प्रोजेक्ट करायचे असतील ते पहिले प्रोजेक्ट त्या ठिकाणी सोसायटीला मान्यता दिलं असल्यामुळं आता तर आम्हाला याचं लायसन येऊन पडले आपलं जेनरिक मेडिकलचं, परंतु तिथं चालू करावं का नाही करावं या मनस्थितीमध्ये आहे. परंतु जे जे काही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक आम्हाला भविष्य काळामध्ये भाडे तत्वावर कुठेही माल रानावरती जागा मिळाली तर कोलेस्टर उभं करण्याचा तोही सोसायटीच्या माध्यमातून एक मोठं कोलेस्टर असावं. कारण शेवटी पुणे जिल्ह्यातली किंवा जंतर तालुक्यातली आपली
ही सगळ्यात मोठी सोसायटी आहे आणि नारायणगाव वारुवाडी मोठी असल्यामुळं आपण हे सर्व करत असताना गेल्या वर्षी ओसवाल साहेब आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी 24 ते 25 कोटी रुपये खर्च वाटलो सोसायटीच्या माध्यमातून. यावेळेस आता आम्ही आतापर्यंत खरीप हंगामाचं जवळ 13 ते 14 कोटी 900 शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज वाटलं आणि अजूनही 5-7 कोटी रुपये कर्ज या ठिकाणी जाईल. आणि मग हे सगळं करत असताना खरीप असेल, रब्बी असेल, दीर्घमुदत असेल, मुदतपूर्व असेल किंवा 4 व्हीलरसाठी असेल, ट्रॅक्टरसाठी असेल, गाड्यांसाठी असेल, ही एकमेव संस्था आहे. आम्हाला डेऱ्यांना आम्ही 5 दिवसात गाडी घेऊन टाकली. त्यांना म्हणतो तुमचा 7 वेळा टाकून चाला. 5व्या दिवशी त्यांना गाडी त्या ठिकाणी तेवढी गाडी आम्हाला घेऊन होती. आम्ही 5व्या दिवशी त्या ठिकाणी जाऊ. आणि म्हणून हे सर्व करत असताना आपण सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करून जे काही शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, जे काही चांगलं करता येईल ते करण्याचं प्रामाणिकपणानं आपण सगळ्यांनी संधी दिली. खरं तर माझा सोसायटी देण्याचा अजिबात योगायोग नव्हता, परंतु करायला खरं तर त्यावेळेस माझ्या घरचा फॉर्म सुद्धा भरला होता. पण काही मंडळी इकडे तिकडे पडायला लागल्यामुळे या मंडळीने सगळ्यांनी आग्रह केला तुम्ही ठेवा ठेवला. आम्ही भविष्यात आमची सर्व टीम व्हाईस चेअरमनाचे सर्व सदस्य असतील जे काही चांगलं करता येईल शेतकऱ्याचं हिताचं करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता दादा व शेठ म्हटले की सोलरला तुम्ही त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी आता शेवटी सोसायटी तुम्हाला माहिती आहे सोसायटीत तुम्ही काम केलं हे पोस्टमनचं काम आहे. पण ते पोस्टमनचं काम करताना नक्कीच आपण शेवटी बँकला आपल्याला पैसे देते आणि ते बँकेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावं लागेल. चर्चा करून आपण योग्य जर आपल्याला चांगलं इतर वाटलं तर नक्की आपण शेतकऱ्यांसाठी ती स्कीम उभी करू. काही अडचण नाही. चांगल्या गोष्टी करण्यासाठी सोसायटी सदैव त्यासाठी आहे. आणि जो पाण्याचा आशिष भाऊने आणि भाऊभाऊने प्रश्न मांडला की आपण जे आता आज तरीकरण झालं किंवा पर्क्युलेशन झालं, आता आपल्या कुठलं सण होत ना आशिष भाऊ पर्क्युलेशन होत होतं त्यावेळेस लोक म्हणत होते थांबवा काही करा पण ते कॅनल या चेअरमन आशिष भाऊ ते काही करा पण ते थांबवा कारण ते पर्क्युलेशन आमच्या शेतीचे नुकसान होतं. आता ते केलं तर आशिष भाऊ होतात पर्क्युलेशन होत नाही. आता कसं आहे आशिष भाऊला तिकडे पाणी खेळ पडले ना. ठीक आहे तो मग चिंगलीचा भाग सोडून द्या. परंतु ते भाऊभाऊने वार्षिक मीटिंगमध्ये मागच्या 2 वेळेस मांडलं होतं. प्रॉब्लेम असं होतं की आपले शेवटी शेतकरी वर्ग आहे आणि काय आलंय पहिलं टाईप त्यांचं कारखान्याशी झालेले आणि कारखाना पाणीपट्टी कापतो. आता कोणाचे ऊस जातात कोणाचे नाही जातात तुम्ही डबल होणार ते. आपण इकडे घेणार ते तिकडे काही म्हणणार तिथं आपल्याला ते हे करावं लागेल. एक तर मग आपल्याला इरिगेशनशी आपल्याला ते आपण आपल्याशी टाईप करून ते आपल्याला त्याची सगळी जबाबदारी त्याची घ्यावं लागेल. आणि दुसरी एक गोष्टी आहे आता हे झालं फक्त आहे तिथं तिथं सोसायट्या तयार आहे. प्रत्येक कॅनलवर पाणी सोसायटी तयार आहे. सोसायट्या काम करत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. त्या सोसायट्याने जर काम केलं त्या सोसायट्या काय करतात ज्या शासनाचं अनुदान येतात 25,000 रुपये तेच अनुदान घेतात आणि पाणीपट्टी तिकडं राहतं तेवढी भरून टाकतात. पण ते जर आपण प्रामाणिक सोसायटी चांगलं जर काम केलं तर मला वाटतं हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी सुटतील. आपण नक्कीच या ठिकाणी MSV म्हणजे आपलं इरिगेशनशी बोलू आणि कारखान्याशी बोलून जर आपल्याला ते टाईप करता आलं तर नक्की आपण तो चांगलं आहे. पण मी ज्यावेळेस विचारलं तर काही शेतकरी म्हटले आम्ही कारखान्यात काम कापून जाते आमची मग तुम्ही आमची डबल कसे काय करणार. तो गोंधळ होण्यापेक्षा त्याच्यामध्ये लक्ष दिलं नव्हतं. परंतु आता नक्की आपण एकाच ठिकाणी कुठंतरी त्याचं चांगलं येत असेल आणि शेवटजवळ मला वाटतं 90 ते 95% शेतकरी सोसायटीशी निगडीत आहे आणि मग आपल्याला ते अतिशय सोपं होईल आणि त्या ठिकाणी पाणीपट्टी आपली भरली जाईल. ते सांगत असताना खरं तर अनेक योजना शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. ज्या ज्या योजना आपल्याला करता येईल त्या सोसायटीच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. कारण वाणी साहेब एका सोसायटीचे चेअरमन येतात आणि काय आले यावर्षी इतकी काटेवरची कसरत झाली की कसं तरी बँक लेवलला आम्ही 100% वसुली त्या ठिकाणी 100% 98, 97, 98% मला तर झाली.
100% करण्याचा आम्ही प्रयत्न करत होता. परंतु सरकारच्या काही धोरणांमुळं कर्जमाफीमुळं काही लोकांनी ते विषय समजूनसुद्धा घेतला नाही. कुणाला मिळणारे काही लोकांनी यावर्षी थकीत ठेवली आमची कर्जमाफी. आता तो कर्जमाफीतही बसणार नाही आणि रेग्युलरमध्ये पण बसणार नाही. आम्ही जेवढा सांगायचा प्रयत्न केला, जेवढा सगळ्यांना सांगत होतो की त्याला कुठल्या तरी एकतर रेग्युलर स्कीममध्ये तो बसला पाहिजे किंवा कर्जमाफीत तरी बसला पाहिजे. हे सगळं सांगत असताना शेतकऱ्यांना सांगितलं. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नंतर पैसे भरले, परंतु सोसायट्यांना लई चांगला काळ नाही आहे. आता आशिष शेठ म्हणतात दादा मला वारवाडीची सोसायटी आता वेगळी घ्यायची, म्हटलं घेऊन टाका बा, आमचं काय अडचण नाही, तुम्हाला जर पाहिजे असेल. पण ते म्हटलं आम्हाला हिस्सा वाटून द्या. म्हटलं हिस्सा कसं काय वाटून द्यायचं आता काय कळत नाही. असो आमचा गमतीचा आज आपण या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित. खरं तर आज लग्न मोठे अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. आपण सर्वजण ऐनवेळेस, कारण हे जवळजवळ महिन्यापूर्वी पूर्ण झाले, पण काही तांत्रिक अडचणी होत्या. कारण शेजारची बिल्डिंग आपली अजून चालू झाली. आपण एवढं 30 स्कीमचं परमिशन मागत होतो, तेवढं लागत तुमचं थोडं लोडच नाही आणि तुम्हाला परमिशन द्यायचं कसं. हा ते त्याच्यामुळे तो आमचा महिना 2 महिन्याचा काळ त्याच्यामध्ये आपण ते घेतलं आहे. सगळ्यात आता तिकडे सुद्धा आपल्याला 2-3 महिने लागणार आहे. MSCBने सुद्धा चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सहकार्य केलं, मदत केलं. MSCBचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी शेळके साहेबांनी चांगलं काम, म्हणजे ज्यावेळेस सांगणारा फोन केला त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यावेळी अतिशय भक्कम त्यांना मी सांगितलं इथे आपण ओपन ठेवलं, उद्या काही उडालं, काही नुकसान झाली तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार आहात. एवढं भक्कम काम तुम्ही त्या ठिकाणी करावं. ते म्हणजे कितीही गावात आला तर ते भक्कम काम या ठिकाणी केले. त्याच्यामुळे तो काही अडचण येणार नाही. त्यांचंही मनापासून आभार मानतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून सर्वांचा आभार मानत असताना, खरं तर ज्यांनी मागच्या टर्मला सोसायटीचं चेअरमन म्हणून काम केलं, काय झालं आशिष भाऊ, आता बोलायची वेळ नाही, पण आमचा कार्यक्रम होता 9 वाजताच आपण सांगितलं. पण सोसायटी शेवटी आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेत वेळेवर आलं पाहिजे ना. काय होतं मिटिंगला सुद्धा 4-4 वेळा 5-5 वेळा फोन करायचा. आज 2-3 डायरेक्टर वगैरे कामानिमित्त काय जमत नाही. पण ज्यावेळेस आपण संस्थेमध्ये काम करतो येतो त्या संस्थेचं हिताचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि लोकांनी जो विश्वास आपल्यावर टाकला तो विश्वासच संपादन करत असताना नक्की आपण चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी उभं करून जे काही बाकीचा कार्यकाळ राहिला त्या काळामध्ये नक्की ते बिल्डिंग लवकरच पूर्ण करून सुद्धा आपण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना शिंपिका वहिना माझी चेअरमन होऊन आशिष भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले. मी भाऊसाहेबांना विनंती करतो आशिष भाऊचा या ठिकाणी आपण सत्कार करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.